काल झालेल्या अपघातानंतर आपण अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे किंवा त्याची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना देण्यात आल्या, काय काय त्रुटी? नाही, अजून मी ट्रान्सपोर्ट खात्या विशेष करून RTO अधिकाऱ्यांना बोलवलं आहे, CPना बोलवलं आहे, SPना सुद्धा बोलवलं आहे, पोलीस अधिकारी आणि RTO डिपार्टमेंट दोघांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. कारण आजकाल शहरवासीसुद्धा सगळ्या ट्रॅफिकमुळे खूप परेशान आहेत. कुठेही कोणी गाडी चालवतं, कुठेही डिसिप्लिन पाळत नाही. ट्रकच्या बाबतीवर तर मोठमोठे ट्रक आहे, ट्रेलर आहेत, त्यांना टेललॅम्पसुद्धा नाही. म्हणजे कसं ट्रॅक्टरसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा रेडियमसुद्धा नाही मागे. ट्रक आहेत मोठे, त्यांना रेडियमसुद्धा नाही मागे. मग टाचीच्या वेळी त्या गाड्या कुठे फेल झाल्या किंवा ओव्हरटेक करायचं असेल तर अनेक वेळेला अपघात होत आहेत. आणि म्हणून मी RTO अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की एक मुंबईलाच सर्व राज्याचे सगळं जे अधिकारी आहेत, संबंधित खात्याचे मंत्री आहेत, यांची एक बैठक घेऊन हे नियम आहेत पण ते पाळले गेले पाहिजेत. त्या संदर्भामध्ये आपल्याला सक्तीच करावी लागेल. अन्यथा विनाकारण निरपराध लोक त्या ठिकाणी मरत आहेत, त्याचे जीव जात आहेत. आणि म्हणून आज नाशिकला सुद्धा मी अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे. तिथं आलेले आहेत आणि त्यांना संदर्भामध्ये सूचना देणार आहे, कडक सूचना देणार आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे ना समिती आहे, रस्ते सुरक्षा समिती, त्यांची बैठक तेवढ्या 4 म्हणजे बंद खोलीमध्येच होती. ती फील्डवर फिरत नाही. इतके अतिक्रमण आहे शहरामध्ये, पण पोलीस, कलेक्टर ऑफिस किंवा महापालिका एकत्र काम करताना दिसत. आता पुढच्या आठवड्यामध्ये मी पुन्हा येईल, त्यावेळेला सर्वांचीच आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ. खरं म्हणजे मला तसा काही मला खातं नाही, अधिकार नाही, पण मला वाटतं मंत्री म्हणून सार्वत्रिक जबाबदारी आहे. निरपराध लोक जात आहेत, लोकांचे जीव जात आहेत, लोक मरत आहेत अशा आपल्या चुकीमुळे, अनुशासनहीनतेमुळे. मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये मी सर्व अधिकाऱ्यांशी एकदा बोलेल. आज जिल्हाधिकारी पण नाही आहेत, ते बाहेर ट्रेनिंगला गेलेले आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित आपण खबरदारी घेऊ. भाऊ, RTO अधिकाऱ्यांशी चर्चा केली का? नियम नेमका काय सांगतो? अशा पद्धतीची धोकादायक वाहतूक बसलेले आहेत, आपल्याशी बोलायचं म्हणून मी इकडे आलो आधी. पण त्या संदर्भामध्ये मी त्यांना सक्त सूचना देणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही काही नियंत्रण ठेवा ना. का कोणी कुठे गाडी उभं करतात, म्हणजे रात्री त्या आसाऱ्या जवळपास 10-10 फूट बाहेर स्टील कंपनीतून निघालेल्या आणि तुम्ही अशा पद्धतीने लोकांच्या जीवाचे अनेक वेळेला असे अपघात झालेले आहेत. आज झालेला असतलं नाही आहे, अनेक वेळेला. अशी परवानगी आहे का की तुम्ही त्या बॉडीच्या बाहेर ट्रकच्या 10 फूट तुम्ही आसाऱ्या ठेवा? बरोबर नाही. त्याला कुठे काळजी घेत नाही. कुठे एखादा लाल दिवा लावला पाहिजे, तो कोणी लावत नाही. लाल कपडा तरी बांधला पाहिजे, तो सुद्धा नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी आसाऱ्या दिसत नाही. लोकांना वाटतं आपण ट्रकच्या जवळ जातो, 5 फुटावर 10 फुटापर्यंत 15 फुटापर्यंत आसारच बाहेर आहेत. त्यामुळे असे अपघात होत आहेत. मला वाटतं त्या संदर्भात आज ट्रकचा ड्रायव्हरचा तिच्यावर गुन्हा दाखल झाला, ट्रकच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर तिथून ही आसारी भरली गेली ज्या कंपनीतून, त्यांची जबाबदारी पण त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे सगळ्यांनी खबरदारी घ्या. नुसतं ट्रक मालक आणि ट्रक चालकाची जबाबदारी नाही, तर ज्यांच्या कारखान्यातून हा माल भरला जातो आहे त्याचीसुद्धा ही जबाबदारी आहे. त्यांनी काही खबरदारी घेतली पाहिजे, काही नियम पाळले पाहिजेत. नुसतं भरून दिला माल, आता तो किती आहे, ओव्हरलोड आहे, किती कमी जास्त ते बघितलं जाईल. पण अशा पद्धतीने 12-12, 10-10 फूट, 15-15 फूट तुम्ही जर बाहेर आसाऱ्या ठेवल्या तर हे अपघात होणार आहे. आणि म्हणून टाळण्यासाठी आता आपल्याला नियमाची कडक अंमलबजावणी करावी लागेल. उड्डाण पुलाच्या भोवती पोलिसांचं फक्त उतरल्यानंतर स्पीड गन चेक करून कारवाई करणं एवढंच आहे. या बाकीच्या नियमाचं कोणतेही पालन करत नाही, फक्त वसुलीवर लक्ष असतं. लपून म्हणून मी त्या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. त्यांना मी सूचना देतोय. RTO डिपार्टमेंट आहे, जे हायवेचे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा बोलवलं आहे. कारण त्यांची गस्ती घालणाऱ्या गाड्या असतात, कुठे गाडी फेल झालेली आहे त्याला खरं गार्ड करायला पाहिजे. त्याला काहीतरी ट्रायंगल असतं, डोक्याचं रेडियम लावलं ते लावलं पाहिजे. लोकांना कळतं की ते काहीतरी आता वाहन थांबलेलं आहे का काही ते फेल झालेलं आहे. काळजी घेतात लोक. पण काहीच नसेल, तुम्ही नुसत्या गाड्या उभ्या केल्यानं चालले तर कसं होईल? ट्रॅक्टरच्या बाबतीत अनेक अपघात ट्रॉल्यामध्ये गाड्या घुसून गेल्यामुळे होतात. रात्री ट्रॉल्यांना कुठे रेडियम पट्टी नाही, कुठे टेललॅम्प तर कुठेच नाही आणि त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. आणि म्हणून आता आम्ही निर्णय केला की आमच्या पक्षातर्फे सुद्धा, भारतीय जनता पक्षातर्फे आता आम्ही रेडियम लावायची मोहीम सगळ्या मार्केट कमिट्यामध्ये जाऊन सगळ्या 100% ट्रॅक्टरना आता आम्ही रेडियम आमच्याकडून CSRमधून असेल, कोणी सोशल हे असेल, कोणी NGO असेल, हे पण आम्हाला मदत करतील. पण आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून ते लावणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापालिका आणि शहरातल्या ट्रॅफिक याचं नियोजन चुकीचं. कारण शहराच्या उड्डाणपुलाखाली
कोणताही रस्ता बंद होतो आणि कोणताही चालू होतो, खूप कामं चालू आहेत. सगळ्यात जास्त अपघात त्यामुळे घडलेले आहे. समन्वय नाही तो. ते सगळ्यात महत्त्वाचं आणि कुंभमेळा येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून फ्लायओव्हर होणं गरजेचं आहे शहरामध्ये. तर त्याचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत. निश्चित एक 2-4 दिवस जाऊ द्या. मी पुन्हा पुढच्या आठवड्यात त्या ठिकाणी 8 दिवसामध्ये या संदर्भात सगळ्या मीटिंग म्हणजे कुंभमेळा मंत्री मी आहे त्या संदर्भामध्ये, कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये एक मोठी विस्तृत बैठक. कारण आता उशीर होत चाललेला आहे आपल्याला, फार वेळ नाही आपल्याकडे. खरं 4-5 वर्षाचं नियोजन आहे, पण आता 2 वर्ष आपल्याला राहिलेले आहेत. निश्चित या संदर्भामध्ये एकच आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यातच फार पडतं 5-6 दिवसामध्येच एक मोठी विस्तृत बैठक मी या संदर्भामध्ये घेईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला असं सांगितलं की जाऊन लगेच बैठक घ्या. अधिकारी म्हणतात की बाबा आपल्याला उशीर व्हायला नको, आपल्याला मोठी कामं करायची आहेत, रिंग रोडसारखे विषय आहेत, अनेक विषय आहेत. त्यासाठी तातडीने आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन सगळे जे विषय आहेत, आपलंही काय म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विचारात घेऊ, त्याच्यावर कारवाई करू. पालकमंत्रीपदाची घोषणा होत नाहीये, पालकमंत्रीपदाची घोषणा होत नाही म्हणून हे सगळं रखडलेलं आहे. नाही, पालकमंत्र्याची घोषणा म्हणून असं काही नाही आहे, पण निश्चित थोडा उशीर पालकमंत्री व्हायला झालेला आहे. मला वाटतं की लवकरच संक्रांत आहे उद्या, 26 जानेवारीपर्यंत होईल. संक्रांत आहे उद्या, संक्रांत जाऊ द्या. संक्रांतीनंतर मला वाटतं निर्णय होईल. नाही, आता पक्ष जे देईल ते CM साहेब जे देतील ती जबाबदारी. मी काही इथली सूत्र घ्यायला आलेलो नाही आहे, असं करू नका. संक्रांतीचा मुहूर्त आहे का पालकमंत्री पदाला? नाही, मला असं वाटतं संक्रांत झाल्यावरच होईल. एकदा जाऊ द्या, संक्रांत जाऊ द्या, त्यानंतर मला वाटतं निर्णय होईल. ऑलरेडी सगळ्या पतंगे तुम्ही कापलेच आहे. काय विषय संपले का? बीड प्रकरणाच्या संदर्भामध्ये मसाजोगच्या ज्या संदर्भामध्ये जे देशमुख कुटुंब आहे त्या कुटुंबियांना धोका आहे अशा स्वरूपाचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय. कुणाचा राजीनामा घ्यायचा नाहीये, मात्र या प्रकरणामध्ये CID देखील माहिती देण्यासाठी टाळाटाळ करते असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतात त्या विषयावर. ते स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत. अतिशय उच्चस्तरीय सगळे चौकशा सुरू आहेत. ज्या ज्याप्रमाणे मागण्या झाल्या त्याप्रमाणे सगळे अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अतिशय वेगाने म्हणजे अतिशय गती या प्रकरणामध्ये आता आलेली आहे. सगळ्या लोकांच्या चौकशा सुरू आहेत, ते आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. कोणाचे फोन काय होते काय, मला असं वाटतं की चौकशी झाल्यावर या बाबतीमध्ये निर्णय होईल. पण चौकशीमध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, हे वारंवार मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आंदोलन चालू आहे धनंजय देशमुखांचं याच्याविषयी 302 दाखल करा, अन्यथा मोक्का दाखल करावा. मी सांगितलं तर की सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्या जातील आणि त्यावरच त्या निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास अधिक गाढा आहे. ते स्वतः LLB आहेत, वकील आहेत, त्यामुळे ते कुठे कुणाला पाठीशी घालणार नाहीत याची आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख टावरवर चढून आंदोलन करत आहेत. आता कारवाई करावी या मागणीसाठी गावकरी पण जात आहेत आणि गावकरी वरून उड्या मारण्याची धमकी देत आहेत. हे मला वाटतं तिथे प्रशासन आहे, ते योग्य काळजी घेईल, योग्य त्या ठिकाणी कारवाई करतील, निर्णय घेतील. सक्षम असलेल्या आर्थिक सक्षम असलेल्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नये, अन्यथा त्याच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात असं आवाहन छगन भुजबळ यांनी काल येवला मतदारसंघात केलं. तर नेमकी शासनाची काय भूमिका? मी काय ऐकलं नाही काय म्हणाले भुजबळ साहेब. मी काल शिर्डीला होतो, त्यामुळे मला बहिणींनी स्वतःवर पैसे जमा करावेत, ज्या नियमबाह्य आहेत त्यांनी त्या योजनेतून लाभ घ्यायचा नाही असं स्वतःहून पुढे येऊन सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यापूर्वी जे पैसे गेले ते गेलेत, याच्या पुढे जरी असं नको व्हायला, जे त्याच्यात नाही लाभात बसेल त्यांनी स्वतःहूनच स्वतःचा अर्ज काढून घ्यावा, असं मागे घ्यावा असं त्यांनी. मी माहिती घेतो काय बोलतो. मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी औषधांचा पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. वितरकांनी त्या ठिकाणी औषध पुरवठा दिलेला नाही आहे, कारण त्या संदर्भात नेमकं काय मीच मांडलेला होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशनही होत नाही आहे. कार्डिओ जे सगळे ऑपरेशन आहेत, विशेष करून हार्टचे ऑपरेशन वगैरे ब्रेनचे असतील मोठे ऑपरेशन होत नाही आहे. काही थकबाकी झालेली आहे, निश्चित आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल. नसेल झालं तरी पण मला वाटतं या 2-3 दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल. प्रतिमा खराब होऊ नये अशा पद्धतीचं कुठलंही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाईंनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे. नेमकं काय या बैठकीत नेमकं काय कोणाकडे? त्यामुळे मला नाही बैठक हॉटेलला त्यानंतर जी बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही होता. त्या बैठकीमध्ये अमित शहांनी असं म्हटलंय का की
सरकारची प्रतिमा खराब होणार नाही, त्यामुळे अशा काही सूचना द्या. हे सांगण्याची गरजच नाही मला वाटतं. पण अमित भाईंनी सांगितलं तर त्यात वावगं काय? सरकारची प्रतिमा खराब होईल अशी कोणी स्टेटमेंट करू नका परस्पर. चुकीचं काय सांग, त्याची आमची जबाबदारी आहे, वरिष्ठांची सुद्धा. आम्ही पण खाली जेवढी माहिती आहे किंवा आपल्या खात्याशी संबंधित तेवढंच बोला, तर चुकीचं काय आहे? पण सामनाच्या अग्रलेखामध्ये आप आणि काँग्रेसचा जो काही वाद दिल्लीमध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपला देशद्रोही ठरवण्याचं काम काँग्रेस करत आहे, असं करू नये अशा स्वरूपाचा त्यामध्ये सूचक इशारा सामनातनं देण्यात आलाय आणि एक प्रकारे काँग्रेसवर टीका देखील सामनातून केली. मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये आता सगळं काम एकदम बिघाडी झालेली म्हणू किंवा सगळं त्याचं सैराट झालेलं असं पण म्हणू. काय त्यांच्याबद्दल काय बोलावं? सगळे एकमेकाविषयी भांडतायत, बोलतायत, एकमेकाला दोषारोप देत आहेत, एकमेकावर आरोप करतायत. ते आता सोबत राहणार नाही हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. त्यांची महाविकास आघाडी तर सगळी तुटलेली, म्हणजे दुसरी इथे राज्यातलेच नाही देशभरामध्ये, अगदी पश्चिम बंगालपासून बघा, सगळेच बघा पडतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी त्याची आघाडी होती, पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही. सगळी अतिशय दयनावस्था त्यांची झालेली आहे. ते राज्यामध्ये तर विचारून नका काय झालं, तुम्हाला माहिती आहे कसं चाललेलं आहे. मला वाटतं की ती आता आघाडी राहिलेलीच नाही. त्यामुळे आता सगळे ते वेगवेगळ्या निवडणुका लढवतील आणि निकाल आपल्या समोर येतील. आगामी महापालिकाच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये महायुती एकत्र लढणार किंवा कसे? कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते अनेक बाहेरच्या लोकांना घेत आहेत, जेणेकरून त्यांचे पॅनल पूर्ण व्हायला. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे की आपल्या जागा कमी होते. तो हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. कोणी कोणाला घ्यावं, कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं, त्याला कोण थांबवू शकतं, कोणी जाऊ शकतं. पण आम्ही तर लढणार आहोत. आणि अजून युती, महायुतीचं काय, युतीचं काय या संदर्भामध्ये आमचे आता अध्यक्ष बावनकुळेजी आहेत, कार्याध्यक्ष आहेत, आता चव्हाण आहेत, रवीजी किंवा आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी, हेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील, ते सांगू शकतील. पण कार्यकर्त्यांचा आग्रह आहे स्वबळावर लढावा महापालिका. भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे स्वबळावर लढावा. त्या बाबतीत नेते विचार करतील. आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली, त्यामुळे यावेळेसही तसंच करावं असं मागणी पुढे. तेच आहे, त्या बाबतीमध्ये आमचे वरिष्ठ नेते निर्णय करतील. भाऊ, MSRDCने शक्तीपीठ महामार्गासाठीची परवानगी मागितलेली आहे पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र सरकार राज्य सरकार. शक्तीपीठ महामार्ग कधीपर्यंत काम सुरू होईल? नाही, तर काम करायचे परवानगी घेणं थोडं विक्रीचं असतं. मला असं वाटतं माझ्याकडे तो विषय आलेला आहे. तर मी पुढच्या आठवड्यात आता आम्ही कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आम्ही आता ज्या ठिकाणी कुंभ सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही जातो आहोत. तिथे थोडी 2-3 दिवस सगळे अधिकारी घेऊन तिथे आम्ही पाहणी करणार आहोत. किंवा खूप सुंदर नियोजन आज उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी कुंभच्या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू, काय काय आपल्याकडे करण्यासारखं आहे चांगलं, त्यातून आम्ही तेही निश्चित घेऊ. आणि आपण जे म्हणालात त्या संदर्भामध्ये पर्यावरणाचं थोडंसं अडचण आहे, पण दिल्लीला आम्ही एक बैठक त्या संदर्भामध्ये करणार आहोत कुंभच्या बाबतीमध्ये. बहुतेक या 5-6 दिवसातच होईल, आठवडाभरामध्ये. आणि लवकरात लवकर हा आपण जो प्रश्न आहे तो मार्गी लागू. जे मागच्या कुंभमेळ्यातले शेतकरी आहेत त्यांच्याच भूसंपादनाचे पैसे अजून मिळालेले नाहीये. एक काय मागच्या कुंभमेळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या होत्या तेच शेतकरी अजूनही पैशासाठी हे करतायत. आणि दुसरीकडे आपण सिंहस्थाची तयारी करतोय. जे शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नाही. अनेक वेळा ते मुख्यमंत्र्यांना भेटले, फडणवीसांनाही भेटले. खरं कुंभमेळ्यासाठी ज्या जमिनी आपण ॲक्वायर करतो त्यांना पैसे दिलेच गेले पाहिजे या मताचा मी पण त्या ठिकाणी आहे. आणि ते दिले गेले पाहिजे. वर्षानुवर्षे जमीन आपण त्याच्या घेतलेल्या आहेत, पण मधल्या काळामध्ये काही त्यांना सोडून दुसऱ्या लोकांनाही पैसे दिले गेलेत ही गोष्ट समोर आलेली आहे, ही माहिती समोर आलेली आहे. मला वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे एकदा की बाबा असं ज्या जमिनीची गरजच नाही अशा जमिनीचे तुम्ही पैसे घेतात, ते लाटतात. आणि जे बिचारे लोक वर्षानुवर्ष आमच्याकडे जमिनी त्यांनी ठेवून दिलेल्या आहेत कुंभमेळ्यासाठी, आम्ही आरक्षण टाकून दिलेलं आहे, त्यांचा काय दोष आहे? त्यांना पैसे दिले गेले पाहिजे होते, पण ते का दिले गेले नाही? नियम सोडून कोणाला दिले गेले? मी आत्ता कमिशनर आल्या होत्या, त्यांनाही सांगितलं की अशा सगळे लोक संदर्भात अनेक तक्रारी झाल्या, मात्र चौकशी नेमली जाते, कारवाई होत नाही. आताही पुन्हा या 60 कोटी रुपये 55 कोटी रुपया प्रकरणात चौकशी नेमलेली आहे, महापालिका आयुक्त सांगताय. मात्र ही चौकशी आणि विशेषतः अधिकाऱ्यांवरती दोष त्याच्यामध्ये सिद्ध होणार का? मला वाटतं येत्या काही दिवसामध्येच आपल्याला कशी चौकशी होते, काय निर्णय होतो, काय कारवाई होते हे आपल्या समोर येईल. सध्या जे दोषी आहेत त्यांनाच चौकशीचा अहवाल बनवण्याचं काम दिलेलं आहे.
असं होणार नाही म्हटल्यास वरिष्ठ पातळीवर आपण चौकशी करू. तर मला वाटतं कमिशनर जे आपल्याला ऐकण्यात तसे सक्षम आहेत, मला वाटतं त्यांच्या मार्फत आपण चौकशी करू. अमित शहानी काल बोलताना असे म्हटले की शरद पवारांनी कायमच दगाफटकाचं राजकारण केलं आणि आता उद्धव ठाकरेंना देखील घडवलेली आहे. उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका जोरदार केलेली आहे. कशा पद्धतीने आपण बघतोय? चांगलं बघतोय ना. यात खोटं काय, यात खोटं काय हे तर मी वारंवार सांगितलेलं आहे की मी मागे म्हणत होतो की पवारसाहेब तर या सगळ्या फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. मी हे मागे सांगितलं, आपल्यालाही सांगितलं, मी तेही सांगितलं आहे. खरं ही सुरुवात त्यांनीच केलेली आहे. आज त्यांचं घर फुटलं म्हणून त्यांना वाईट वाटतं आहे, पण याची सुरुवात कोणी केली? काँग्रेस फोडण्याचं काम कोणी केलं? ते मुख्यमंत्री कसे झालेत आपल्यासमोर आहे. आणि उद्धवजी आमच्या सोबत होते, 55 जागा त्याच्या निवडल्या, 105 म्हणजे एवढं बहुमत असताना ते काँग्रेसकडे जाऊन बसलेत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली दिली, पवारसाहेबांकडे जाऊन बसले. मग त्यांना गद्दार नाही म्हणायचं, पाठीत सुरा खुपसलं नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? प्रामाणिक म्हणायचं? अमित भाई जे बोलले ते अतिशय बरोबर बोलले आणि सगळेच बोलता येते. हो, आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने जे पक्ष सोडून गेलेले आहेत, ज्यांनी लोकसभा विधानसभेला विरोधात काम केलं, ते आता परत येण्याच्या असं असा एकाकी निर्णय कुठे घेतला जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन मग आमदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, अध्यक्ष, सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल. असं आला झालं तिकडे लढला, आला कपडे झटकून इकडे आला, तिकडे विरोधामध्ये काम केलं जातं, त्याची भानगडी मारामाऱ्या तशीच केल्या, आमच्या लोकांचे कार्यकर्ते त्याला लगेच घेऊन टाका, असं इतक्या सहजासहजी होणार नाही. सर्व विचार करूनच हा निर्णय होईल. कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवून देऊ, असं काल गुलाबराव पाटील म्हणाले. एकूणच जळगावच्या पालकमंत्री पदावर त्यांनी दावा केलेला दिसून येतोय. गुलाबराव पाटील मी काल कार्यक्रमात खरंच मी काल शिर्डीला होतो ना, खूप व्यवस्था माझ्याकडे होती. भाऊ, उद्या संक्रांत आहे, तुमच्या विरोधकांना शब्दरूपी कशा स्वरूपाचं तिळगुळ द्याल? विशेषतः एकनाथ खडसे आहे, ते अत्यंत तेच म्हणतात पूर्ण कसं काय पुढे त्यांनी परवा सांगितलं का मी त्याच्यावर बोलणार नाही, म्हणून मी पण त्याच्यावर बोलणार नाही. उद्या संक्रांत आहे, जाऊन आता पूर्वसंध्येला कशाला आपल्याला. त्यांच्या व्यतिरिक्त विरोधकांना कशा संक्रांतीच्या शुभेच्छा? नाही, विरोधक म्हणजे आमचे सगळे मतभेद असतात, राजकीय मतभेद असतात, पण आम्ही काही एकमेकांचे दुश्मनच आहोत, काही एकमेकांच्या जीवावर होतो असं कुठेच नाही आहे. काही अपवाद असतो त्या गोष्टीला एका दुसऱ्या माणसाचा, पण असं सार्वत्रिक नसतं. त्यामुळे आम्ही रोजच भेटत असतो, गोड बोलत असतो, असा काही विषय. प्रत्येकाने पतंग उडवावी, मात्र घातक मांजाचा वापर करू नये. हो, असं एक जरा थोडंसं आवाहन करून टाकण्यानिमित्त. ते खरं आहे. पतंग आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात, विशेष करून येवला, नाशिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो. पण या पतंगामुळे आपण बघितलं असेल अनेक लोकांचा जीवही जातो. म्हणजे पक्ष्यांचा जातोच, पण त्याबरोबर स्कूटरवर चालणारी माणसं असतील, कॉलेजच्या मुलं मुली असतील किंवा नागरिक असतील, यांनाही खूप मोठा पण तुम्हीच दाखवतात किंवा किती लोकांना त्रास झाला, किती लोकांना प्राणही गमवावे लागलेत, किती जखमी झालेत. मला वाटतं या संदर्भामध्ये मांजाचा वापर आपण करू नये. निश्चित आपला सण आहे, आपण त्याचा आनंद घेतलाच पाहिजे, पण हे होत असताना कोणाच्या जीवावर भेटणार नाही, कोणाच्या घरामध्ये उगाच दुःख होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण ज्याच्या घरचं मुलाला मुलीला कोणाला ते लागलं किंवा त्याचा जीव जातो, त्याच्या घरामध्ये तर कायमचाच अंधार होतो विचार. त्यामुळे मला असं वाटतं की सण म्हणताना सुद्धा आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तो मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिकांचं जे अनधिकृत राहतात अशा पद्धतीचे मुद्दा आला होता समोर, त्या संदर्भात एसआयटी पण नेमलेली आहे. आपण या संदर्भात काही माहिती घेतली का? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला आहे. याची चर्चा कॅबिनेटमध्ये झाली, त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्या सर्व चौकशीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. खरं आहे, बांगलादेशून अनेक लोक आले तरी ते अनधिकृत राहत आहेत आणि आमचेच काही नेते मंडळी त्यांना कार्ड द्या, त्यांना आधार कार्ड द्या, त्यांना रेशन कार्ड द्या, मतांसाठी, राजकारणासाठी अशा लोकांचा उपयोग करतायत. मला वाटतं आता त्यांना ओळखण्याचं काम चाललेलं आहे. अतिशय कडक कारवाई त्यांच्यावर केली जाईल, त्यांना बाहेरच काढलं जाईल. मी तर म्हणतो ते काढलं पाहिजे. भाऊ, धनंजय देशमुख अजूनही ते वर आहे, तुमच्याकडनं काय आव्हान असणार आहे बीडमधल्या जनतेला? संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, ते सध्या वर टॉवरवर चढून आंदोलन करतात. मला वाटतं त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी संपर्कामध्ये आहेत, ते ज्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलत आहेत, मला वाटतं त्यांचे समाधान होईल. कारण आपणही बघतात की अतिशय
चौकशीमध्ये कुठेही काटकसर केली गेलेली नाही आहे, कुठे त्याच्यामध्ये कोणाला पाठी घालण्याचा हेतू सरकारचा नाही आहे, मुख्यमंत्री महोदयांचाही नाही आहे. नाही ते इतक्या गतीने हे काम चाललं नसतं. पण आता काही गोष्टी अशा आहेत की त्या समोर आल्याशिवाय आपल्याला कारवाई करता येत नाही. नियमाला आपण मानलेलो आहोत. पण निश्चित ज्यांनी चूक केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होईल हे आपल्याला बघायला मिळेल. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.